नमस्कार. आपल्या गोड गप्पा कार्यक्रमामध्ये परत एकदा एक गोड व्यक्तिमत्व आलेलं आहे. मधुज फिजिओफिटच्या माधवी मॅडम आलेत. मॅडम नमस्कार. परत एकदा स्वागत तुमचं. नमस्कार. आणि या गोड गप्पा कार्यक्रमाच्या माध्यमामधून माधवी मॅडमचा प्रवास जाणून घेऊया. जेणेकरून त्यांच्या या सगळ्या प्रवासातून आपण आपल्यासाठी काय बोध घेऊ शकतो किंवा फॅट लॉससाठी काय काय करू शकतो याच्याबद्दल निश्चितपणाने माहिती मिळेल. तर मॅडम स्वागत आहे. आणि जसं मी म्हणालो त्या पद्धतीनं फिजिओथेरपी आणि वेट लॉस सेंटर याचा तुमचा प्रवास कसा आहे तो पण सांगा पहिला. सगळ्यात पहिल्यांदा नमस्कार. मला इथं बोलवल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. आणि माझा प्रवास मला सगळ्यांबरोबर खरंच मनापासून शेअर करायचा आहे. कारण की मी एक नॉर्मल हाऊसवाईफ होते आणि त्याच्यानंतर मी या क्षेत्रात काम करायला लागले. आणि तो प्रवास का महत्वाचा आहे, कारण मी ज्या अडचणी बघितल्या त्या नॉर्मली सगळे लोक बघतात आणि त्यातून त्यांना सुद्धा नक्कीच मार्गदर्शन मिळेल. तर मी जेव्हा लहान होते, स्कूलमध्ये होते, तेव्हापासूनच मी बघत होते की माझी आई वेट लॉस साठी खूप कष्ट करत होती, प्रयत्न करत होती आणि बऱ्याचदा तिचं 4-5 किलो वजन कमी पण व्हायचं, पण त्याचे निगेटिव्ह इफेक्ट्स, तिच्या इल इफेक्ट्स म्हणतो ना, तसं तिच्या हेल्थवरती जास्त व्हायचं. आता मला वाटतं बऱ्याच जण हे अनुभव घेतात नाही का? येस. आणि मग तिथून वजन कसं कमी करायचं किंवा शरीराला आकार कसा मिळवायचा, हवा तसा आकार कसा मिळवायचा, याच्या पाठीमागे आमचं शोधकार्य खूप जोरात चालू होतं, मी कॉलेजमध्ये असल्यापासूनच. आणि मी खूप अवेअर होते या सगळ्या गोष्टींमुळे. आणि असं करत करत म्हणजे माझं लग्न झालं, मुलगा झाला, त्याच्यानंतर इलेक्ट्रोथेरपी, हे जे इलेक्ट्रिकल मसल स्टिम्युलेशन थेरपी, याच्याबद्दल मला माहिती मिळाली आणि माझ्या आईनं साधारण 20-22 किलो वजन कमी केलं थेरपीच्या माध्यमातून. आणि आफ्टर मेनोपॉज खूप प्रॉब्लेम्स होते, हॉर्मोनल इश्यूज होते, तरी सुद्धा तिचं 22 किलो वजन कमी झालं. आता याच्यामुळे माझ्यामध्ये क्युरिओसिटी जागृत झाली. मी घरीच होते तेव्हा, माझं ग्रॅज्युएशन वगैरे कम्प्लीट झालं होतं, वेल एज्युकेटेड होते, पण या फील्डशी माझा काहीही संबंध नव्हता. पण जस्ट आउट ऑफ क्युरिओसिटी मी याच्या पाठीमागे लागले की हे मला कुठून शिकायला मिळेल. आणि मला कळलं की हे सगळं फिजिओथेरपीच्या अंडर येतं. आणि म्हणून मी डिसिजन घेतलं, डिप्लोमा फिजिओथेरपी कोर्स केला, ताकी मला या मशीन्स वापरता याव्या, यांचे काय प्रोज आणि कॉन्स आहेत ते मला कळावे. आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये काम करायला सुरुवात केली. तर ही माझी प्रवासाची सुरुवात आहे. आणि हे इफेक्टिव्ह आहे हे तर मी माझ्या आईवरून बघितलं होतंच, पण काम करत असताना मग मला वेगवेगळे चॅलेंजेस आले. तेव्हा मला कळलं की नुसतं फिजिओथेरपीचा डिप्लोमा करून माझं काम नाही भागणार आहे. परत मला डाएट विषयी सुद्धा सखोल ज्ञान पाहिजे, म्हणून परत डाएटेटिक्सचा पण मी कोर्स केला. आणि मग तिथून पुढं त्याच्यामध्ये बरेच चेंजेस करत आले. म्हणजे स्वतःची अशी एक तुम्ही मेकॅनिझम तयार केलं का या संदर्भामध्ये, वेट लॉस फॅट लॉसच्या संदर्भात? ते काय केलं म्हणजे? इलेक्ट्रिकल मसल स्टिम्युलेशनचे जर तुम्ही रिव्ह्यूज बघितले इंटरनेटवरती तर ते तुम्हाला मिक्स्ड रिव्ह्यूज मिळतील. आणि बऱ्याच ठिकाणी हे सांगितलं जातं की हे एक हेल्पिंग टूल आहे. आणि इलेक्ट्रिकल मसल स्टिम्युलेशन ही खूप जुनी थेरपी झाली आहे. आत्ताच्या काळामध्ये बरेच नवीन तंत्रज्ञान याच्यामध्ये उतरले की ज्याच्यामध्ये तुम्हाला फॅट लॉस मिळतो. मग अजून सुद्धा इलेक्ट्रिकल मसल स्टिम्युलेशनच का, आणि त्याचाच वापर करून मी का फॅट लॉस करते? तर याच्यामध्ये काम करत असताना मला समजलं की इलेक्ट्रिकल मसल स्टिम्युलेशनच्या माध्यमातून आपण फॅट बर्न करू शकत नाही, आपण मसल्सना ऍक्टिव्हेट करतो आणि मेटाबॉलिझम रेटला वाढवतो. पण याच्या बरोबर जोपर्यंत आपण आपली लाईफस्टाईल फिक्स करत नाही, आपण डाएट फिक्स करत नाही, तोपर्यंत याचे आपल्याला चांगले रिझल्ट मिळत नाहीत. सगळ्याचं कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे याच्यामध्ये आपण आपले जे क्लायंट्स आहेत किंवा पेशंट्स आहेत त्यांना पूर्णपणे आपल्यावर डिपेंड करत नाहीये. त्यांना नेमका कुठल्या प्रकारचा आहार घेतला पाहिजे, कुठल्या प्रकारचे व्यायाम करायला पाहिजे हे सुद्धा गायडन्स देतो. आणि त्याच्यामुळे शरीरातली जी साठलेली चरबी आहे त्यामध्ये पण 2 प्रकारची असते, सबक्युटेनियस आणि विजरल. त्यातली विजरल फॅट जे आहे म्हणजे अवयवांच्या भोवतीचं फॅट, जे अवयवांना व्यवस्थित काम करू देत नाही किंवा मेटाबॉलिक इश्यूज ज्याच्यामुळे होतात, डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, यासारखे आजार आपल्याला होतात या विजरल फॅटमुळे. तर हे विजरल फॅट सुद्धा आपल्याला या थेरपीच्या आणि डाएटच्या माध्यमातून कमी करता येतं. आणि म्हणून मला ही खूप जास्त युजफुल वाटते. अच्छा, मग आता सेंटर तर सुरू केलं, पहिल्या पेशंटचा अनुभव काय सांगता येईल? हो, अगदी पहिला पेशंट म्हणजे सुरुवातीला जेव्हा मी चालू केलं, हे कराडमध्ये चालू केलं होतं, अगदी एकच मशीनचा सेट होता माझ्याकडं. आणि
खूप असे स्ट्रिक्ट नियम वगैरे सांगत होते मी, ते लोकांना फार विचित्र वाटायचं, कारण की ग्रॅम्समध्ये सांगितलेलं असायचं की हे किती ग्रॅम खायचं, ते किती ग्रॅम खायचं. तर थोडासा रिलक्टन्स होता लोकांमध्ये. पण नंतर नंतर मी जसं त्यांना सांगायला लागले की वाटी प्रत्येकाच्या घरात वेगळी असते, चमच्याची साईज वेगळी असते, त्यामुळे वाटी चमचे मी असे तुम्हाला माप नाही सांगू शकत. तर प्लीज थोडंसं ओपन माइंडेडली सायंटिफिकली आपण हे करूया. कॅलरीज जर आपल्याला काउंट करायच्या असतील किंवा आहार मोजायचा असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. आणि पहिल्या पेशंट पासूनच मला रिझल्ट चांगले यायला लागले. सुरुवातीला सुदैवानं असे काही फार डिफिकल्ट पेशंट येत नव्हते की, पण आता जसं जसं मी या प्रवाहात पुढे गेले तसे मला चॅलेंजेस जास्त यायला लागले. जसं पीसीओएस आहे, थायरॉइड आहे, या पेशंट्स बरोबर काम करताना खूप जास्त चॅलेंजिंग होतं, कारण कितीही प्रयत्न केले तर या लोकांचं वजन पटकन काही उतरत नाही. किंवा ज्या लोकांना खूप जास्त स्ट्रेस आहे, स्लीपिंग डिसऑर्डर्स आहेत, झोपच नाही लागत, इन्सॉम्निया आहे, क्रॉनिक इन्सॉम्निया आहे, तर या लोकांबरोबर वेट लॉस करण्याचे वेगळे चॅलेंजेस मला समजले आणि त्याच्यातून कसा मार्ग काढायचा ही हळूहळू हा शिकण्याचा भाग होता. आता हा संपूर्ण प्रवास जो आहे तो किती वर्षांचा आहे, म्हणजे सुरू केल्यापासून? मी 2012 मध्ये माझा डिप्लोमा कम्प्लीट केला आणि तिथून पुढे मी काम करायला सुरुवात केली. ओके. आता 2026 चालू आहे, तर ऑलमोस्ट 14 वर्ष पूर्ण झाली. या 14 वर्षामध्ये जसं मी पहिल्या पेशंटचा अनुभव विचारला, तसाच अशा कुठल्या पेशंटचा अनुभव आहे का की ज्याचा ट्रिमेंडस रिझल्ट मिळाले आणि तो पेशंट पण आनंदी झाला आणि तुम्हाला पण त्याचं खुशी मिळाली? अगदी आपले सांगलीचेच आहेत, ते एसटी महामंडळामध्ये कार्यरत आहेत. त्यांचं नाव मंगेश खवरे सर. यांचं 172 किलो वजन होतं आणि माझ्याकडे कन्सिस्टंटली वेट लॉस जेव्हा त्यांनी घेतला, सलग 6-7 महिने ट्रीटमेंट घेतली, तर ते 104 किलो पर्यंत खाली पोहोचले होते. आणि जेव्हा ते आले होते तेव्हा ते इतके वाईट कंडिशन मध्ये होते की त्यांना 10 पावलं सुद्धा चालणं पॉसिबल नव्हतं. पण आपल्याकडं या जर्नीमध्ये ते इतके केपेबल झाले की 5 किलोमीटर सुद्धा वॉक करायला लागले. आणि सध्या सुद्धा फाळके म्हणून एक आहेत आपल्या सांगलीचेच, त्यांचं सुद्धा 160 केजी वेट होतं, जे की आता 114 पर्यंत माझ्याकडे आलेले आहेत. आणि ही इज जस्ट 27 इयर ओल्ड गाय. ही माणसं जी आहेत ती काही फिजिकली फिट नसतात, यांना वजनामुळं गुडघ्याचे प्रॉब्लेम्स चालू झालेले असतात, चालणं शक्य नसतं, लिगामेंट इंजुरीज असतात. अशा लोकांबरोबर त्यांचं धैर्य बांधत त्यांना कॉन्फिडन्स देत काम करणं थोडं चॅलेंजिंग असतं. पण तरी सुद्धा इलेक्ट्रिकल मसल स्टिम्युलेशन आणि योग्य डाएट याच्या माध्यमातून शरीराच्या ज्या तुमच्या मांसपेशी आहेत, मसल्स आहेत, त्यांना आपण अजून स्ट्रॉंग करण्याचं काम करतो. हळूहळू ग्रॅज्युअली एक्सरसाइज इंटेन्सिटी वाढवतो आणि फॅट लॉस आपण हळूहळू करून घेतो. आपण बघतोय की सध्याच्या काळामध्ये वाढलेला आणि अगदी हॉट टॉपिक म्हटलं तर लठ्ठपणा हा आहे. तर आत्ताच्या काळामध्ये हा लठ्ठपणा वाढण्याची कारणं काय आहेत, की म्हणजे आपण ही कारणं का विचारतोय, तर जे लठ्ठ असतील त्यांना गाईड होईल की आपण हे करतोय म्हणून आपण लठ्ठ झालोय. बरोबर आहे. लठ्ठपणा वाढण्याचं सगळ्यात पहिलं कारण आहे आपली खाण्याची पद्धती. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल हे तर आपण पूर्वापार आपले पूर्वज पण असंच खात होते, वरण भात भाजी पोळी, नॉर्मली लोक हेच खातात आणि याशिवाय थोडंसं स्नॅकिंग वगैरे होत असतं, आधेमध्ये चहा घेत असतो. तर या सगळ्या गोष्टींमध्ये मी पुन्हा पुन्हा हेच एक गोष्ट सांगते की कार्बोहायड्रेट्स म्हणजे साखर आणि साखर सदृश्य ज्या बाकीच्या गोष्टी असतात, जर पिठात काही साखर तुम्हाला दिसत नाहीये, ते काही गोड नसतं, पण अल्टिमेटली हे डायजेशन नंतर ग्लुकोजचंच प्रमाण वाढवतं शरीरामध्ये. तर कार्बोहायड्रेट या क्लासमध्ये येणारी जी सगळी फूड आयटम्स आहेत, या सगळ्यामुळे खरं तर आपला लठ्ठपणा वाढतो. आणि दुसरं म्हणजे तेल. तर आपण जे खातोय सगळ्यात पहिल्यांदा ते प्रॉपरली युटिलाइज होत नाहीये, वापरलं जात नाहीये, म्हणून तो स्टोअर होतोय. तर हे स्टोरेज थांबवण्याच्या आपण 2 गोष्टी करू शकतो. एकतर जे खातोय ते माइंडफुली खाल्लं पाहिजे, आहार कंट्रोल केला पाहिजे, आणि दुसरं मूव्ह अराउंड म्हणजे हालचाल करत राहिलं पाहिजे. काही ना काहीतरी फिजिकल वर्कआउट जर आपण करत राहिलो तर आपल्या कॅलरीज बर्न होतील आणि साठणार नाही मग जास्तीत जास्त. तर जवळपास बाजार वगैरे कुठं जायचंय, शॉपिंग करायचंय, कमी अंतरावर जायचंय, तर सायकलचा वापर करणं, चालणं किंवा घरातली कामं करणं, प्रत्येक कामासाठी हाऊस हेल्प न घेता काही कामं स्वतः पण करणं, बागकाम करणं, यासारख्या गोष्टी. आणि काही न केल्यामुळे डिप्रेशन पण येतं माणसाला बऱ्याचदा, म्हणजे आयुष्याविषयी एक प्रकारची निराशा येते, उत्साह वाटत नाही. तर हे सुद्धा वजन वाढण्याचं एक कारण आहे. पण काही लोक म्हणतात की आम्ही खूप कमी खातो तरी पण आमचं वजन वाढते, मग ह्याचं काय कारण आहे? तुम्ही आता म्हणालात की खाण्यामुळे वजन वाढतं. मला असं वाटतं की हा एक गैरसमज आहे की मी कमी खातो पण माझं वजन वाढतं. जर वजन वाढतंय याचा अर्थ जे तुम्हाला वाटतंय कमी आहे ते ऍक्च्युअल मध्ये कमी नाहीये. जर कॅलरी वाईज जर आपण त्याला बघायला गेलो तर ते कॅलरी डेन्स फूड असतात. फॉर एक्झाम्पल एक छोटासा लाडू आहे किंवा शिरा आहे घरातला नॉर्मली आपण जो करतो,
आपण पौष्टिक म्हणून डिंकाचे लाडू करतो, ड्रायफ्रुट्सचे लाडू करतो. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला पौष्टिक वाटत असतात, पण ऍक्च्युली तेवढं काही कष्टाचं काम आपण करतोय का? क्वांटिटी कमी आहे पण त्याच्यात क्वांटिटी कमी आहे, पण तेवढ्याशा क्वांटिटी मधून तुम्हाला खूप साऱ्या कॅलरीज मिळतात आणि त्याच कॅलरीज जर तुम्ही बर्न करायला गेला तर ऍट अ टाइम तुम्ही 300-400 कॅलरीज पेक्षा जास्त कॅलरीज बर्न करू शकत नाही, एक्झॉस्ट होता तुम्ही. नाही, पण आता आपण घरामध्ये जे जेवण करतो रेग्युलर, काय भात पोळी आमटी भाजी कोशिंबीर काय असेल ते, तर हे जे जेवण आहे हे जेवण करून आपण वजन कंट्रोलमध्ये आणू शकतो का? मी कमी करायचा असा विषय नाही बोलत आहे, पण जे वाढत चाललेलं आहे किंवा जे पेलत नाहीये वजन ते कमी करू शकतो का आपण घरचं जेवण माझं करून? स्पष्ट म्हणणं आहे की जोपर्यंत तुम्ही मूलभूत बदल करत नाही जेवणामध्ये, जेवणाच्या कन्सिस्टन्सीमध्ये, हे थोडं अनकम्फर्टेबल आहे लोकांसाठी. कारण वरण भात भाजी पोळी म्हणजे हे कम्फर्ट फूड आहे, याच्याशिवाय आपण विचारच करू शकत आवडतं नाही. फूड आहे. आवडतं फूड आहे, कम्फर्ट फूड म्हणतो ज्याला, म्हणजे दिवसभराचा सगळा कंटाळा आपला निघून जातो जेवल्यानंतर. तर हे फूड जर आपण बंद करा असं म्हटलं लोकांना फार अनकम्फर्टेबल वाटतं, पण मला हे सांगायला आवडेल की हेच आपल्याला कमी करायचंय. पूर्ण बंद जरी नाही केलं तर ह्याची क्वांटिटी आणि किती इंटरव्हल्स मध्ये तुम्ही खाता, म्हणजे लंच आणि डिनर असं तर आपण नॉर्मली खातोच, तर ऍटलीस्ट तुम्हाला लंच केला तर डिनर मध्ये तरी तुम्हाला फूडची कन्सिस्टन्सी आणि कॉम्बिनेशन चेंज करावे लागतील. वरण भात भाजी पोळी तुम्ही दुपारी खाताय किंवा यातले कुठलेही 2 पदार्थ खाताय आणि संध्याकाळी पण तेच खाताय, असं करत असाल तर 35 नंतर तुमचं वेट वाढतं आणि हे तुम्ही समाजात सगळ्यांना बघू शकता की वाढलेलंच आहे, याच्यामध्ये एक्झॅजरेशन काहीच नाहीये. नॉर्मली आपण रस्त्याने निघालो तर जास्तीत जास्त माणसांचं पोट वाढलेलं आपल्याला दिसतं, फिट माणसं फार कमी दिसतात. याचं हे एकमात्र कारण आहे की आपलं जेवण आपण चेंज केलं पाहिजे. पण आता कसं आहे की बऱ्याच वेळेला डायट किंवा आपल्यासारखे डायटिशियन असतील किंवा यावरती काम करणारी जी मंडळी असतील, ते जे डाएट सांगतात ते डाएट म्हणजे असं महागडं फूड वगैरे असा लोकांचा समज आहे. मग खरोखरच तसं आहे का ते? नाही, मी जे डाएट देते ते घरातल्या पदार्थापासूनच तयार झालेलं असतं, वेगळं काही फॅन्सी. इव्हन मी ओट्स किंवा किनोवा यासारखे पदार्थ सुद्धा मी सांगत नाही. फक्त घरातले जे फूड आहे त्याच्यातले जे कार्ब्स आहेत म्हणजे चपाती भाकरी आणि भात, हे खूप लिमिटेड क्वांटिटीमध्ये सांगते. आणि त्याला रिप्लेस करण्यासाठी जे आयटम्स वापरतो ते असतात सॅलड्स, भाज्या आणि कडधान्य, आणि त्याबरोबर नॉन व्हेजिटेरियन आयटम्स. म्हणजे जर तुम्ही नॉनव्हेज फूड खात असाल तर एग्स, चिकन, फिश, मटन ह्या तर गोष्टी तुम्ही इनकॉर्पोरेट करू शकता. आणि हे खात नसाल तर मग तुम्हाला पनीर रिप्लेसमेंट म्हणून घेऊ शकता. आता ह्याच्यातलं फॅन्सी असं तुम्हाला काहीच वाटणार नाही, कारण मी तुम्हाला कुठले केल वगैरे असं काही वेगळे सॅलड सांगत नाहीये की झुकिनी वापरा वगैरे, असं काही वेगळं सांगत नाहीये. तुम्हाला नॉर्मल बाजारात मिळणारी काकडी, टोमॅटो याच्यापासून तयार होणारे सॅलड किंवा मुळा, या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे म्हणजे असं काही नाही की महागडे फॅन्सी खायला पाहिजे. येस, आणि एक्सपोर्ट केलेले जे फ्रुट्स असतात अगदी भारीतले, तसलं पण काही खायची गरज नाही की ब्लूबेरीजच पाहिजेत का किवीच पाहिजे, असं काही नाहीये. तुम्हाला तुमच्या एरियामध्ये सीझनली जे फ्रुट्स मिळतात, सीझनल फ्रुट्स तुम्ही वापरू शकता. फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, त्याच्यापासून तयार होणारे सॅलड्स, या गोष्टींचा वापर जास्त करायचा. आता याच्यामध्ये आपण मगाशी बोलता बोलता एक असा विषय झाला की झोप जी आहे, या झोपेच्या संदर्भामध्ये पण आपण बोललो की कमी झोप असेल किंवा ताणतणाव असतील किंवा हार्मोनल इनबॅलन्स काही असतील, तर हे सगळी पण कारणं आहेत का जाडी वाढण्यासाठी? हे खूप महत्वाची कारणं आहेत, कारण यामध्ये तर असं होतं की अगदी जे काही खाऊ ते सगळं फॅटमध्येच कन्वर्ट होतंय. म्हणजे अशा वेळी होतं की त्या व्यक्तीच्या शरीरातला अशक्तपणाच कमी होत नाहीये. व्यक्ती इतकी अशक्त असते की 2 ते 3 मिनिटं सुद्धा वर्कआउट करणं त्यांना पॉसिबल होत नाही, वॉक करणं पॉसिबल होत नाहीये, आणि सतत काही ना काहीतरी दुखतंय अशा त्यांच्या कंप्लेंट्स असतात. HB बघितलं तर कमी असतं, धाप लागते सतत. मग अशा लोकांबरोबर वेट लॉस करणं खूप डिफिकल्ट आहे. मग पहिल्यांदा त्यांना अशा काही थेरपीज दिल्या जातात, मेडिटेशन्स दिले जातात की जेणेकरून तो ताण त्यांच्या डोक्यातला जो आहे तो पहिल्यांदा मानसिक त्यांची ताण कमी झाला पाहिजे, झोप व्यवस्थित लागली पाहिजे. हॉर्मोनल इम्बॅलन्स असेल तर तो डाएट आणि या थेरपिस्टच्या माध्यमातून आपल्याला थोडा सेटल डाऊन करता येतो. बरोबर. आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो, मगाशी तुम्ही उल्लेख पण केलात की पोटावरची चरबी असणारे खूप माणसं आपल्याला रस्त्यातनं दिसतात किंवा हे प्रमाण आता खूप वाढलेलं आहे. मग आपल्या ट्रीटमेंटमध्ये फक्त पोटावरची चरबी कमी केली जाते वगैरे असं काही आहे का सिस्टम? करू शकतो आपण. फक्त पोटावरची चरबी टार्गेट करायची असेल तर तेही करू शकतो. आणि पोटावरची चरबी म्हणजे फक्त सबक्युटेनियस फॅट नाही, सबक्युटेनियस आणि विजरल दोन्ही प्रकारची चरबी पोटावरती, म्हणजे जी तुमच्या अवयवांच्या भोवती चरबी आहे ती, आणि स्किनच्या खाली जी चरबी असते सबक्युटेनियस,
दोन्हीही चरबी कमी करता येते. आता एक तुमची थेरपी तुम्ही क्रिएट केलेली आहे, परंतु आपण मार्केटमध्ये किंवा इंटरनेटवरती किंवा व्हॉट्सअपमध्ये किंवा अनेक लोकांच्याकडून ऐकली जाणारी कीटो डाएट आहे किंवा इंटरमिटंट फास्टिंग आहे Yes. किंवा डिटॉक्स डाएट आहे, या गोष्टींची खूप चर्चा आहे. आणि मग त्याच्यावरती बरोबर पण की हे केल्यामुळे इतके एकदम कमी झाले, ते केल्यामुळे इतकं वजन कमी झालं वगैरे, असे एक्सपिरियन्स सांगणारी पण मंडळी बरोबर आहे. म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून आहेत. प्रत्यक्ष ही मंडळी आहेत का नाहीत किंवा ती भेटतील का नाही माहित नाही, परंतु असं पण आहे. मग हे कितपत प्रभावी आहेत या सगळ्या थेरपीज? आतमध्ये जाऊन बघितलं पाहिजे. तिचं डाएट प्लॅन मध्ये कॅलरी डेफिसिट डाएट आहे का? सगळ्यात पहिल्यांदा कॅलरी डेफिसिट डाएट असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही कीटो डाएट पण करा. कीटो डाएट मध्ये काय तर कार्ब्स एकदम कमी केले जातात. 100 कॅलरीज समजा तुम्ही घेताय, तर त्यातल्या 5 ते 10 कॅलरीज तुम्हाला कार्ब्स पासून मिळणार आणि बाकीच्या 90-95 कॅलरीज तुम्हाला प्रोटीन आणि फॅट्स पासून मिळणार. याला म्हणतात कीटो डाएट. म्हणजे Okay. याच्यामध्ये काय होतं, सगळे नॉन व्हेजिटेरियन फूड आयटम्स किंवा व्हेजिटेरियन मधले सुद्धा जास्तीत जास्त फॅट आणि प्रोटीनचे कॉम्बिनेशन तुम्हाला बरोबर. घ्यायचे असतात. पण याच्यामध्ये पण जर तुम्ही कॅलरी लिमिट क्रॉस केली तर तुमचं वजन नाही कमी होणार आहे. ओके. तर कॅलरी डेफिसिट डाएट करणं खूप गरजेचं आहे. मग तुम्ही इंटरमिटंट फास्टिंग करा किंवा कीटो डाएट करा, हे सगळं लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके. आता आपण तर मशीनच्या मशीनचं सहाय्य घेतो असं म्हणूया. Yes. मशीनच्या सहाय्यानं असं नाही म्हणत, मशीनचं सहाय्य घेतो आणि हे करतो. पण मार्केटमध्ये खूप सारी मशीन्स अशी आलेली आहेत की जी तुमचं वेट लॉस, फॅट लॉस करणारी मशीन्स आहेत. तर ही मशीन्स बाजारात असणारी आणि आपल्या सेंटरवर काम करण्याची पद्धत, ह्याच्यामध्ये फरक काय आहे? आता मला सुद्धा अप्रोच करतात लोक की ह्या मशीन्स, तुम्ही तुमचं वेट लॉस सेंटर आहे तर तुम्ही या मशीन्स पण ट्राय करू शकता. पण या मशीन्समध्ये सबक्युटेनियस फॅट जास्त कमी होतं आणि विजरल फॅटवरती याचं लक्ष दिलं जात नाही. म्हणजे विजरल फॅट म्हणजे पुन्हा सांगते मी, अवयवांच्या भोवती असलेलं फॅट, म्हणजे पॅन्क्रियाज, लिव्हर, या अवयवांच्या भोवती जे फॅट आहे, जे या अवयवांना व्यवस्थित काम करून देत नाहीये आणि हॉर्मोनल इश्यूज क्रिएट करते बॉडीमध्ये, तर ते विजरल फॅट जसं तसं राहणार आहे. फक्त सबक्युटेनियस फॅट कमी झालं तर काय होईल, अपीअरन्स चेंज होईल. तुमचं 2-3 इंच दिसायला थोडं बऱ्यापैकी चांगलं दिसेल, तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स येईल. एक फायदा हा असतो की या थेरपीजमध्ये तुम्हाला डाएट फिक्स करायची गरज नाहीये, तुम्हाला वर्कआउट करण्याचं काही कंपल्शन नसतं, त्यामुळे ह्या कम्फर्टेबल वाटतात. ओके. आणि तुम्ही चांगले रिझल्ट घेऊ शकता. पण जो महत्वाचा प्रश्न आहे की तुमचं विजरल फॅट कमी होतंय का, तुमचे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स फिक्स होत आहेत का, तर हे काही होत नाही. तर म्हणून मला इलेक्ट्रिकल मसल स्टिम्युलेशन जास्त आवडतं, कारण ठीक आहे याच्यामध्ये पेशंटला थोडंसं आपल्याला डिसिप्लिन सांगावं लागतं की हे करा ते करा, पण जर त्यांनी ते शिकलं तर त्यांना त्याचे लॉंग टर्म फायदे होतात. आणि दुसरं, त्यांना सारखं कोणावर डिपेंड व्हायची गरज नाहीये. जर त्यांनी त्या हॅबिट्स खरोखर आत्मसात केल्या तर त्यांना पुन्हा दुसऱ्या कोणाची गरज नाही पडत वेट लॉसला. आपल्यासारख्या सेंटरवर असेल किंवा बऱ्याचशा ठिकाणी असेल, अशा प्रकारच्या ट्रीटमेंट घेऊन वजन कमी केलेल्या लोकांची एक सार्वत्रिक तक्रार अशी आहे की आम्ही या सगळ्या गोष्टी केल्या, वजन कमी झालं, आम्ही खुश पण झालो, परंतु त्यानंतर परत एकदा वजन वाढायला लागलं किंवा वाढलं तर त्यांचा या सगळ्या याच्यावरनं विश्वासच उडून गेला. तर अशा लोकांना तुम्ही काय सांगाल किंवा तुम्ही तुमच्या पेशंटना काय सांगता? माझ्याकडे जॉईनिंगच्या आधी हा प्रश्न येतो की हा जो आम्ही ट्रीटमेंट घेतली, वजन कमी केलं, पण हा इफेक्ट राहील का? तर मी त्यांना क्लिअर सांगते की असं काहीही परमनंट नसतं. कारण तुमची बॉडी ही एक सिस्टम आहे. तुम्ही रोज काय खाताय त्याचा रोजच्या रोज परिणाम होणार आहे. रोज कशा प्रकारचे विचार करता, रोज कशा प्रकारची लाईफस्टाईल आहे, या सगळ्याचा रोज परिणाम होणार आहे शरीरावरती. तर असं वेट लॉस केलं म्हणून काही तुमची बॉडी अशी फिक्स सिस्टम नाही झालेली ना की आता ते परमनंट राहणार आहे, असं अजिबात नसतं. लायपोसक्शन करून जरी तुम्ही फॅट काढलं शरीरातलं तरी तिथं नाही साठणार, कारण तिथल्या फॅट टिश्यूज तुम्ही रिमूव्ह केलं, पण ते दुसरीकडे कुठेतरी साठणारच आहे. जे एक्स्ट्रा कॅलरीज आहेत ते साठणार आहेत. आणि म्हणून आपल्याला लाईफस्टाईल फिक्स करणं गरजेचं आहे. आहाराबद्दल बेसिक नॉलेज घेणं आणि त्याची परत काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. माझ्याशी चर्चा करा किंवा जिथं कुठं तुम्ही ट्रीटमेंट्स घेताय त्यांच्याशी मेंटेनन्स प्लॅन बद्दल नक्कीच चर्चा करा आणि मेंटेनन्स प्लॅन फॉलो करण्याची जबाबदारी पूर्णपणे तुमची असते. बरोबर. म्हणजे आता ह्याच्यामध्ये तुमच्या सिस्टीम मध्ये फिजिओथेरपी, EMS, योग्य आहार, व्यायाम ह्याचा एकत्रित परिणाम करून तुम्ही फॅट लॉस, वेट लॉस याच्यावरती सगळं काम करता. मग हे जे त्याचं जे मेकॅनिझम आहे ते कशा पद्धतीनं काम करतं? इलेक्ट्रिकल मसल स्टिम्युलेशन मसल्सना स्टिम्युलेट करतं. मसल्सना स्टिम्युलेट म्हणजे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन हे मसलचं काम आहे. ऍट ए टाइम जर आपण त्यांना सतत हे करून घेतलं तर त्यांच्यामध्ये भरपूर कॅलरीज तिथं
बर्न होतात, कन्झ्युम होतात, बर्न होतात, म्हणजे कॅलरीज बर्न होतात, फॅट बर्न होत नाही. पण यामुळे काय होतं, त्यांचं कॅलरी कन्झम्पशन पुढच्या 72 तासांसाठी जवळजवळ वाढलेलं असतं. या दरम्यान जर आपण प्रॉपर डाएट प्लॅन केला, म्हणजे कॅलरी डेफिसिट डाएट प्लॅन केला, तर आपलं भरपूर फॅट लॉस आपल्याला व्हायला मदत होते. पण याच्यासाठी पुन्हा तेच आलं की तुम्हाला वर्कआउट थोडं 15 मिनिट्सचं वर्कआउट, कारण जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुमची सिस्टम स्लो डाऊन होते आणि एंडॉर्फिन्स रिलीज केल्याशिवाय परत मेटाबॉलिझम तुमचं फास्ट होणार नाहीये. म्हणून सकाळी उठल्यानंतर एक 15 मिनिटाचा व्यायाम याच्यामध्ये कंपल्सरी सांगितला जातो. आणि कॅलरी डेफिसिट लो कार्ब डाएट खूप महत्वाचं आहे, कारण कॅलरी डेफिसिट लो कार्ब डाएट करूनच आपण इन्सुलिनची पातळी खाली नेतो आणि मग आपल्याला हवं तसं फॅट लॉस करता येतो. यामध्ये जर तुम्ही फक्त कॅलरी डेफिसिट केला आणि इन्सुलिन लो केलं नाही तर तुमचं मसल लॉस होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. म्हणजे त्याचा उपयोग होणार नाही. उपयोग जसं म्हणजे हव्या त्या भागातलं फॅट जे आपण म्हणतोय ना, की बाबा विसरल फॅट कमी होईल किंवा पोटाची चरबी कमी होईल, हे सगळं कधी होऊ शकतं जर तुम्ही प्रॉपर डाएट प्लॅन केला आणि इन्सुलिन खाली घेऊन गेलं. कारण इन्सुलिनच्या प्रेझेन्समध्ये इफेक्टिव्ह फॅट लॉस आपल्याला मिळत नाही. याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी सगळ्या लक्षात आल्या, म्हणजे की तुमच्या पद्धतीनं काम करायचं असेल तर त्यांनी कार्ब्स कमी घ्यायला पाहिजेत. बरोबर आहे. कार्ब्स, प्रोटीन आणि तिसरं काय येतं त्याच्यामध्ये, फॅट्स. या सगळ्याचं बॅलन्सिंग करायला पाहिजे, तरच या सगळ्या गोष्टी साध्य होणार आहेत. बरोबर आहे. व्यायाम करायला पाहिजे त्याच्या बरोबर ना. थोडं बेड रिडन पेशंटसाठी हे अजिबात ऍडवायझेबल नाही. बऱ्याचदा लोक बेड रिडन असतात आणि त्यांना वजन कमी करायचं असतं, तर ते मी त्यांना क्लिअरच सांगते की नाही, जर तुम्ही फिजिकली ऍक्टिव्ह नसाल तर तुम्हाला याचा काही उपयोग होणार नाहीये. बरोबर. आणि जोपर्यंत तुम्ही ओबेज आहात पण अजून आजारी नाहीये, तर हा सुवर्ण संधी आहे तुमच्यासाठी वजन कमी करण्याची. कारण काही पण कारणानं जर तुम्ही आजारी पडला किंवा एखादा छोटासा ऍक्सिडेंट जरी झाला तर तिथून पुढे तुम्ही फारच हेल्पलेस होता की आता वजन कमी करू का हे पेन किलर्स खाऊ का जे वाढले पुढे त्याला पहिल्यांदा ठीक करू. बरोबर. तर अशी काही होण्याची वाट न बघता पहिल्यांदा आपण स्वस्थ आहोत, हेल्दी आहोत, मूव्ह करू शकतो, तोपर्यंत वजन कमी करून घेणं, प्रायोरिटी देऊन, हे खूप महत्वाचं आहे. ओके. आता वजन कमी करणं आणि एकूण या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही निरोगी आणि फिट राहण्याच्या दृष्टीनं आपण हे सगळं करतोय. तर समजा एखाद्याला उद्यापासून याची सुरुवात करायची आहे, तर त्याला काय टिप्स द्याल? लगेच जर सुरुवात करायची असेल तर पोर्शन कंट्रोल करायला सुरुवात करा. 2 पोळ्या खात असाल तर 1 पोळी कमी करून टाका. पोळी आणि भात एकत्र ताटात घेऊ नका. म्हणजे लोकांना थोडासा तरी भात पाहिजेच असं जर असेल तर ते प्लीज कटाक्षानं कमी करा. मग तुम्ही म्हणणार माझं पोट नाही भरत, सॅलेड्स ऍड करा, त्याच्याबरोबर ताक, दही अशा प्रकारच्या गोष्टी ऍड करा. म्हणजे इथून तुमची सुरुवात होईल. त्यातूनही पोट साफ वगैरे होत नसेल तर जेवणाआधी लिंबू पाणी पिणं किंवा इसबगोल घालून पाणी पिणं, त्याच्यामुळे काय होतं, तुमचं पोट थोडं भरतं. किंवा सब्जा बी घालून पाणी पिणं, जे सोल्युबल फायबर्स आहेत, त्याच्यामुळे पोटाचा बराचसा भाग तुमचा फिल होतो आणि त्याच्यानंतर तुम्ही जेवायला बसता तर तुमचं पोट पटकन भरतं. तर तुम्ही म्हणाल की मला अशक्तपणा येईल, असं बऱ्याच लोकांना वाटतं की कमी खाल्लं म्हणजे असं काही नाहीये. तुम्ही बघू शकता भरपोट खाणारी लोक सुद्धा बऱ्याचदा अशक्त असतात. म्हणजे आपण जे खातोय ते प्रॉपरली युटिलाइज होणं पण तितकंच गरजेचं आहे. आता याच्यामध्ये आपण 2-3 प्रकार पाहतोय की काही दीक्षित डाएटचे प्रकार आहेत किंवा दुसरे दिवेकर डाएटचे प्रकार आहेत. तर ह्याच्यामध्ये तुमच्या दृष्टीनं चांगला प्रकार कोणता, की थोडं थोडं वारंवार खाणं की 1-2 वेळेला व्यवस्थित जे काही मध्ये गॅप टाकून खाणं? ह्या दोन्ही पर्सनॅलिटीज खूप मोठ्या आहेत ज्यांच्याविषयी मी बोलणं म्हणजे थोडंसं विवादास्पद होऊ शकतं, पण माझा स्वतःचा अनुभव आहे की या दोन्हीमध्ये पण लूप होल्स आहेत. दीक्षित डाएट मध्ये कॅलरीज बद्दल काही बोललेलं गेलं नाहीये, त्याच्यामध्ये फक्त 2 इंटरव्हल्स मध्ये खा असं सांगितलंय. पण जर 2 इंटरव्हल्स मध्येच तुम्ही कॅलरी लिमिट एक्सीड करत असाल, फॉर एक्झाम्पल तुमची कॅलरीफिक नीड फक्त 2000 कॅलरीजची आहे आणि तुम्ही खाताय 4000 कॅलरीज, तरी सुद्धा तुम्ही वेट लॉस करू शकत नाही. म्हणजे दीक्षित डाएट तसं बघायला गेलं तर इन्सुलिन डॉमिनन्स कमी करायला मदत करेल, पण कॅलरी डेफिसिट नाही झाला तर वेट लॉस कसा होणार? तर हा लूप होल इथं आला. आणि रुजुता दिवेकर यांचं जे डाएट आहे ज्याच्यामध्ये ते म्हणतात की मेटाबॉलिझमला बूस्ट करण्यासाठी सारखं 2-2 तासांनी खाल्लं पाहिजे, तर हे याच्यासाठी तर मी अजिबातच मान्य नाही करत. कारण की याच्यामध्ये ते कुठेही हे सांगत नाहीत की कार्ब्स खाऊ नका, काही खाऊ, तर कार्बोहायड्रेट खाऊ नका असं त्यांचा काही सल्ला नाहीये. त्यामुळे तुम्ही जितक्या वेळा कार्बोहायड्रेट खाल तितक्या वेळा तुमची ब्लड शुगर राईज होणार, तितक्या वेळा इन्सुलिन सिक्रेशन होणार आणि इन्सुलिनच्या डॉमिनन्समध्ये फॅट लॉस करणं आपल्यासाठी डिफिकल्ट आहे. इन्सुलिनच्या प्रेझेन्समध्ये बॉडीमध्ये रिपेअर मेकॅनिझम सुद्धा होत नाहीत आणि म्हणूनच फास्टिंगला इतकं महत्व दिलं गेलंय. तुम्हाला माहितीये फास्टिंग आजकाल किती जास्त प्रमोट केलं जातंय.
का केलं जातं फास्टिंग प्रमोट? कारण फास्टिंगमध्ये तुम्ही खात नाही म्हणजे कुठल्याही प्रकारचं इन्सुलिन सिक्रेशन होणार नाहीये आणि जसं जसं इन्सुलिनची लेवल खाली जाईल तसं ऑटोफॅजी ट्रिगर होते. ऑटोफॅजी ट्रिगर झाल्यामुळे शरीरातले जे अननेसेसरी सेल्स आहेत, जे नको असलेल्या सेल्स आहेत किंवा घातक सेल्स आहेत, त्या सगळ्या फ्युल म्हणून यूज होतात आणि तुमचे मायटोकॉन्ड्रिया सुद्धा रिपेअर होतात, सेल्स रिपेअर होतात. तर रिपेअर मेकॅनिझम ट्रिगर करण्यासाठी फास्टिंगचं महत्व आहे. आणि याची की फॅक्टर काय होतं? याचं की फॅक्टर होता इन्सुलिनला खाली घेऊन जाणं. तर इन्सुलिन खाली कसं जाईल 2-2 तासाने तुम्ही खात राहिला तर हे दोन्हीही जे डाएट प्लॅन्स आहेत हे मी नाही वापरत. माझा डाएट प्लॅन तुमचा तुम्ही डेव्हलप केलेला आहे आणि त्याचे रिझल्ट पण तुम्हाला मिळालेले मला त्याचे रिझल्ट मिळतात आणि माझ्याकडे फक्त वेट लॉस होत नाही, लोकांची एनर्जी इम्प्रूव्ह होते आणि रिपेअर मेकॅनिझम जे आपण म्हणतो की जे अगदी लिगामेंट इंजुरीची लोक आलेली आहेत किंवा सायटिकाची लोक आहेत, स्पॉन्डिलायटिसची लोक आहेत की जी सतत पेन मध्ये आहेत, बॅक पेनची लोक आहेत, मायग्रेनची लोक आहेत, तर यांच्या ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत त्या सुद्धा इम्प्रूव्ह होतात. तर हे माझं सगळ्यात पहिल्यांदा असतं की त्यांची लाईफची क्वालिटी इम्प्रूव्ह झाली पाहिजे. वजन तर कमी होणारच आहे, बॉडी जशी जशी हील होईल तशी तसं वजन कमी करायला नक्कीच मदत होते. तर गोडगप्पाच्या माध्यमातून माधवी मॅडमनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आचरणात आणण्यासाठी सोप्या आहेत. त्याची सुरुवात लगेचच तुम्ही पॉडकास्ट बघितल्यानंतर करू शकता आणि नंतर काय करायचं हा चॉईस तुमचा आहे. आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट पण करू शकता, त्यांचा फोन नंबर मी दिलेला आहे आणि तुमच्या मनात अजूनही काही शंका असतील तर त्याही विचारू शकता. नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा आणि जाता जाता मला सगळ्यांना हे सांगायला आवडेल की आपल्या सगळ्याच लोकांमध्ये आफ्टर 40 आपल्याला खूप सारे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स होताना दिसत आहेत. मसल स्ट्रेंथ लूज होतीये, गुडघ्याचे प्रॉब्लेम, बॅक पेनचे प्रॉब्लेम हे सतत होताना दिसत आहेत. तर याच्यासाठी मसल स्ट्रेंथ इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. फूड आयटम्स चेंज करा, कार्ब्स कंट्रोल करा, प्रोटीन कटाक्षण प्रत्येकानं आपल्या प्लेटमध्ये आहे का नाही ते चेक करा. मसल स्ट्रेंथ वाढवण्यासाठी व्यायाम नक्की करा. हा पॉडकास्ट करण्याच्या पाठीमागचा हा सगळ्यात मोठा उद्देश आहे की प्रत्येकानं याच्याविषयी गांभीर्यानं विचार केला पाहिजे. डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्स आहेत आजारी पडल्यानंतर, पण तिथपर्यंत जाण्याची वेळ येऊन द्यायची नाही, हे आपला स्वतःचा निर्णय असला पाहिजे. हा आपला स्वतःचा. मी पुन्हा एकदा बोलू का? डॉक्टर आणि हॉस्पिटल्स आहेतच तुमच्या सेवेसाठी, पण तिथपर्यंत आपल्याला जावं लागलं नाही पाहिजे, हा आपला स्वतःचा निर्णय आहे. येस, थँक्यू व्हेरी मच. परत पण आपण भेटूया आणि नवीन अनुभवांसह. तोपर्यंत निरोप द्या. नमस्कार. थँक्यू.